गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज माझं दिवसभरात मी काय काय करते, मला बाळांपासून कसा वेळ मिळतो, जेव्हा बाळं झोपलेली असतात तेव्हा मी सहसा माझी जी कामं असतात ती मी करते. आणि मोस्ट ऑफ द सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे झाडं. झाडांना मी रोज बघतेच. असं एकही दिवस जात नाही की त्या दिवशी मी झाडाला बघणार नाही. झाडं मला खूप आवडतात आणि मी झाडांना रोज बघते. जसं आपण लहान बाळाची जशी काळजी घेतो तशीच झाडं सुद्धा माझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे मी झाडांची सुद्धा टेक केअर तेवढीच करते जेवढी माझ्या बाळांची करते. तर आता बाळं झोपलेली आहे दोघंही, तर आता मला थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला मी तुमच्याशी काहीतरी शेअर करणार आहे. कुठलं प्रोडक्ट मी ऑर्डर केलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर चला मग. मी हे ॲमेझॉन वरून मागवलं होतं, तर हे मी आता रिओपन करते तुमच्यासमोर. मी आता हे ओपन करतेय तुमच्यासमोर. कालच मला हे रिसीव्ह झालं पार्सल, तर आज मी हे तुमच्या समोरच ओपन करणार आहे. तर आता आपण बघूया कसं आहे. मी फर्स्ट टाइमच ऑर्डर केलेलं आहे हे. तर आता आपण बघूया जसं मागवलं तसंच आलेलं आहे का. सगळ्यात आधी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऍक्च्युली माझी मॉर्निंग कधीचीच झाली होती, बट बाळांमुळे मला वेळ नाही मिळाला. आता दोघंही झोपले आहेत, तर म्हटलं चला तुमच्याशी ते प्रोडक्ट शेअर करूया. हे आहे तर हे मी मागवलं ऑन ॲमेझॉन वरून. हे बघू शकता. हे आहे पोशिंदाचं ग्रो ग्रीन ऑर्गॅनिक फर्टिलायझर. तर इथे कसं आहे, मुंबईमध्ये माझ्या रूम मध्ये तरी सहसा ऊन ही येत नाही. ते तुम्हाला नंतर दाखवते झाडं मी कशी लावलेले कसे ठेवलेले आहेत. तर त्यामुळे मला हे आवश्यक आहे. झाडांना कसं पाण्याव्यतिरिक्त थोडं फर्टिलायझर मिळायला हवं, त्यामुळे मी हे मागवलेलं आहे. आता मी हे तुमच्या समोरच झाडांना टाकणार आहे. माझी झाडं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग. तर ही आहेत माझी झाडं माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये. हा जो आहे हा मी पानाचा वेल लावला होता. खूप सुंदर ग्रो करतो आहे आणि याला काहीच नाही, मी फक्त पाणी घालते. पण तरी पण तुम्ही बघू शकता याची पानं बघा किती मोठी मोठी आहे. तर हा पानाचा वेल मी इथे या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि हा खूप सुंदर ग्रो करतो आहे. बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे एक शोचं झाड आहे. तर हे पण खूप सुंदर झालेलं आहे, खूप सुंदर दिसते हे. तर बाळांमुळे मी हे रूम मध्ये म्हणजे हॉलमध्ये वगैरे ठेवले ना एक शोचं झाड, कारण ते कसं हात वगैरे लावतात, तोंडात वगैरे घालतात त्यामुळे. तर मी हे इथे बाल्कनीमध्ये सगळी झाडं ठेवली. इथे थोडीफार ऊन सकाळी येते, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर हे पण एक शोचं झाड आहे. तर हे पण छान सुंदर ग्रो करते आहे. मध्यंतरी हे झाड थोडं हे झालं होतं, सुकल्यासारखं झालं होतं, पण आता छान ग्रो होत आहे. त्यानंतर ही तुळशी आहे, तुळशीचे झाड आहे. आणि हे पण एक शो पीसच आहे, मला याचं नाव नाही माहिती, पण हे पण एक छान सुंदर ग्रो होते. आणि हे आहे बांबू ट्री. हे सिंगल होतं, तर मी याला कट करून वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये लावलेलं आहे. तर आता हे पण सुंदर ग्रो होते आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही आहे पीस लिली, नागफळीचे झाड आहे. हे पण सुंदर ग्रो होते आहे. बघा, मध्यंतरी हे बघा थोडी पानं याची ड्राय झालेली आहे, सुकल्यासारखी वाटते, पण आता इथे जी नवीन कोवळी पाने येत आहेत ती छान आहे. त्यानंतर हा मनी प्लांट आहे. हा मी याच्यामध्ये लावला होता, याला पेंट केलं होतं. तर हा मनी प्लांट. त्यानंतर हे पण शोपीसच आहे, हे पण सुंदर झालेलं आहे झाड. हा आपला पाम ट्री.
त्यानंतर इथे मी शेवंतीचं झाड लावलेलं आहे. हे पण मध्यंतरी सुकलं होतं, बट आता बघा किती सुंदर झालेलं आहे आणि मोठी मोठी पानं झालेली आहेत याचे. आणि मला वाटते आता तरी याला फुलं नाही येणार, पण हिवाळ्यामध्ये मे बी याला फुलं येत असतील. मी फर्स्ट टाइमच हे झाड लावलेलं आहे. आतापर्यंत ग्रो होत नव्हतं, बट आता खूप सुंदर ग्रो होत आहे दुसऱ्या कुंडीमध्ये लावल्यामुळे. तर आता आपण फर्टिलायझर झाडांना टाकूया. तुमच्या समोरच टाकते मी आणि नंतर रिझल्ट बघूया याचा आपण काय मिळतो आपल्याला. लगेच तर नाही मिळणार, पण मी तुम्हाला सांगेल नक्की, तुमच्याशी शेअर नक्की करेल. तर मी हे ओपन केलेलं आहे. आपण सगळ्यात आधी आपण झाडाची थोडी उकरी करून घ्यायची, म्हणजे जी झाडातली माती असते ती थोडी उकरून घ्यायची. हे आपण दोन पद्धतीने टाकू शकतो फर्टिलायझर. आता सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांकडे झाडे असतात असं नाही. एक तर तुम्ही एक ही फर्टिलायझर आणि झाडातली माती मिक्स करून ते पण तसं पण करू शकता, किंवा मग असं झाड जर लावलेलं असेल आणि तुम्हाला वरतून फर्टिलायझर टाकायचं असेल तर तुम्ही हे झाडाची थोडी उकरी करून घ्यायची, जशी मी करतेय, आणि वरतून याला फर्टिलायझर असं ऍड करायचं. फर्टिलायझर आपण याला देऊया. अशा प्रकारे मी सगळ्या झाडांना फर्टिलायझर टाकून घेतलेलं आहे आणि आता वरून आपण थोडं याला पाणी घालणार आहोत. तर अशा प्रकारे मी झाडांना सगळं फर्टिलायझर टाकून घेतलं. तुम्हाला दाखवलेलंच आहे मी कसं कसं केलेलं आहे. तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. Amazon वर इझिली अवेलेबल आहे. तर बघा तुम्ही पण ट्राय करून. आता मी तर फर्स्ट टाइमच यूज करते, याचा रिझल्ट पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. सहसा मी इथे ऊन येत नसल्यामुळे मी जास्तीत जास्त म्हणजे शोचीच झाडं लावलेली आहे. फ्लॉवर्सची जी झाडं आहेत जसे गुलाब वगैरे, तर टिकतच नाही. भरपूरदा मी गुलाबाचं झाड लावलेलं आहे, पण नाही राहिलं. आता बघूया हे फर्टिलायझर एकदा मी आता मला कुंड्या ज्या माझ्या खाली आहेत तर त्यामध्ये मी लावून बघेल. आता गुलाब जर राहिला तर फारच चांगलं, आणि याचा रिझल्ट जर मला चांगला वाटला तर मी हेच फर्टिलायझर मागवेल नेक्स्ट टाइम सुद्धा. तर हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर हा होता आजचा ब्लॉग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, म्हणजे जसे की डेली रुटीनचे वगैरे मी तुमच्या शेअर करणारच आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.